सख्खे भाऊ झाले पक्के वैरी. तळोदा तालुक्यात मोयदा येथे उमरी शिवारात सख्ख्या भावांमध्ये शेतीच्या वाटणीवरून तुफान हाणामारी झाली. या दोन भावांनी तिसऱ्यासह त्यांच्या कुटुंबियांवर जोरदार हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी तिघांविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमरी गावाच्या शिवारात शेती असलेल्या चव्हाण कुटुंबियांमध्ये शेतीच्या वाटणीवरून वाद होता. याच अनुषंगाने रमण सुपा चव्हाण व गिरधर सुपा चव्हाण या दोन भावांमध्ये पुन्हा याच मुद्द्यावर बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर काही क्षणातच हाणामारीत झाले. रमण याने लोखंडी कोयता काढून गिरधर यांच्या डोक्यात वार करीत त्याला गंभीर दुखापत केली. त्याचवेळी रमण यांचा मुलगा भूषण चव्हाण हा गिरधर यांना लाकडी काठीने मारहाण करत होता. दुसरीकडे बाजूला दुसरा भाऊ वंकर सुपा चव्हाण याने गिरधर चव्हाण यांचा मुलगा गणेश याच्यावर हल्ला चढवत त्याने बांबूने मारहाण करीत जखमी केले. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. अखेर हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. तेथे गिरधर चव्हाण याने रमण व वंकर या दोन्ही भावांसह पुतण्या भूषण रमण चव्हाण या तिघांविरोधात रीतसर फिर्याद दिली. त्यावरून या तिघांच्या विरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसिंग ठाकरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.